मधुरा, गोवर आणि काजन्या हे तीन आहे काय रोग आहे तीन, आहे की नाही. तर मला समजा पडताळणी करावं लागेल. आता समजलं, ज्ञान समजलं, पाठांतरे झालं, त्याचे गुणलक्षणे मला पाठ होऊन गेले, पेपरमध्ये मी सोडवले, परिपक्व होईल का. प्रॅक्टिसमध्ये आता तिन्ही पेशंट माझ्याकडे येईल, तिन्ही पेशंटचे जे गुणलक्षण अलग अलग होईल, मला अनुभव येईल प्रॅक्टिस करता. मग तिन्ही पेशंटला मी जे औषधी वापरतो त्या औषधीनं कोणत्या रोगावर कोणत्या औषधीचा प्रभाव किती कसा झाला याचा अनुभव मी क्रिया केल्यावर येईल का नुसतं पाठ केल्यानं येईल, आहे की नाही. क्रियेना वाचाळता व्यर्थ आहे. जी समज माणसाजवळ आली, ऐकल्याने वाचलेली पाठ केल्याने जी समज माणसाजवळ आली, त्या समजेची जोपर्यंत क्रिया होत नाही तिथपर्यंत माणसाच्या हातून शुद्ध व्यवहार होत नाही. लक्षात घ्या, क्रिया महत्त्वाची आहे. शुद्ध व्यवहार अशुद्ध व्यवहार तेव्हाच होते, समजते पण करत नाही, करते पण समजत नाही, म्हणून अशुद्ध व्यवहार होते. जो मनुष्य समजते तेच करते त्याचा व्यवहार आहे ते शुद्ध. तर व्यवहारामध्ये शुद्धता असली पाहिजे, खानपान व्यवहारामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये, आहे की नाही. जीव अजीव करे विचार, खानपान उत्तम व्यवहार. आपला व्यवहार कसा पाहिजे, खानपान हा व्यवहार उत्तम असला पाहिजे. समजत आहे तुम्हाला. नेहमीच सांगतो मी. आता समजा तुम्ही पालेभाजी खाता, तर पालेभाजीमध्ये भाजीच गेली पाहिजे, कढे गेले पाहिजे, कढे गेले पाहिजे. हां, मग भाजी निवडताना इकडे तिकडे पाहिलं पाहिजे का भाजीकडे पाहिलं पाहिजे. भाजी निवडताना इकडे तिकडे गोष्टी बंद ठेवल्या पाहिजे का चालूच ठेवल्या पाहिजे. हां, का बाई करत आहो का आपण एवढं. बाप्पा तेवढं कवा जमते जी म्हणते. एक पाव भाजी खोळायला पाहिले अर्धा तास लागला नाही या माणसाला, तेवढं जमते का. रिकाम्या गोष्टी हागल्या 2-2 तास जमते, भाजी निवडायला अर्धा तास नाही त्याला जमत. उदाहरण होय, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ते गुण आहे. मी बोलतो म्हणजे काही तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी ते. कारण आपण बोलणं कबीर साहेबाचं ऐकत आहो, माझं नव्हे. अनंत महाराज थोडेच सांगून राहिले काही. कबीर साहेबाची उभी घेतली, कबीर साहेबांनी वर्णन केलं हंसदे आहे. मी फक्त तो दलाली घेतो ना काम करतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे माझं बोलणं नव्हे, कबीर साहेबाचं बोलणं नुसतंच तुमच्यासाठी कुठं आहे, माझ्यासाठीही आहे. सगळ्यासाठीच आहे. तर खाण्यामध्ये शुद्धता, बोलण्यामध्ये शुद्धता, करण्यामध्ये शुद्धता, विचारामध्ये शुद्धता, संबंधामध्ये शुद्धता, व्यवहारामध्ये शुद्धता, समजीमध्ये शुद्धता, नाही का. कोणाच्या बोलण्यामध्ये शुद्धता, कोणत्या उद्देशानं का बोलला विचार केला पाहिजे. कुठचंही बोलणं कुठेही लावू नये, कुठचंही करणं कुठेही लावू नये, नाही का. भाजी फोडणी देते तिथंच लक्ष असलं पाहिजे, वाचन करतं तिथंच असं लक्ष, गोष्टी करताना तिथंच लक्ष असलं पाहिजे. आपलं कसं आहे, करणं एकीकडे लक्ष एकीकडे, तर शुद्ध व्यवहार कसा होईल, नाही, आहे की नाही. तर माणसाचा व्यवहार हा शुद्ध असला पाहिजे, संबंध शुद्ध असले पाहिजे, समज शुद्ध असली पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे, नाही का. सगळे शुद्ध असलं पाहिजे. याचं नाव शुद्ध व्यवहार. शुद्ध व्यवहार जर नसेल तर विचाराचा अंतर्भाव त्या शुद्धतेमध्ये शुद्धताचा अंतर्भाव विचारामध्ये नसेल तर मनुष्य विचार तत्वाने वागत नाही. म्हटलं का, विचारे जे जे काही होते त्यात योजनाबद्धता येते, अविचारे जाता मोहपंथे धोका मागुती पावती. पटलं तुम्हाला. तर विचाराचा विचारामध्ये अंतर्भाव शुद्धतेचा असला पाहिजे. ज्याचा शुद्ध व्यवहार नाही, व्यवहार न कळला ज्याला परमार्थ कशाचा, आहे की नाही. अशा प्रकारे शुद्ध व्यवहार महत्त्वाचा आहे. तर अस्ति नास्ति पदनिर्णय, यथार्थ सत्य, शुद्ध व्यवहार. चौथं काय आहे, परक टकसार. परक टकसार म्हणजे, टकसार म्हणजे का, टकसार म्हणजे शिक्का आहे ना, आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र. आपलं ओळखपत्र असं झालं. मागं मी उदाहरण दिलं होतं माझ्याविषयीच, नाही का. एखाद्याने निरोप पाठवला तर तुझा डॉक्टर दारू प्याला, नालीत पडला आणि तंगडा मोडला, नाही का. तेच लागली रडायला माया, आहे की नाही. आई बाप रडतेच की नाही. निरोप काही विचार करायचा नाही, कोण सांगलं का सांगलं, काहून सांगलं, काही पता नाही, त्याच्याशी पटकन माया येते. तर अशा प्रकारे परक टकसार. टकसार म्हणजे आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र, आहे की नाही. परक म्हणजे परक दृष्टीचं ओळखपत्र असलं पाहिजे तुमच्याजवळ. ग्रंथ म्हणते म्हणून नाही, संत सांगते म्हणून नाही, काल घडलं म्हणून नाही, आज पाहिलं म्हणून नाही, काल खाल्लं म्हणून नाही. पाहिलं, खाल्लं, घडलं, केलं सब खोटं आहे.
तुम्हाला परख करावा लागेल त्याच्या मागचा उद्देश. कारण कार्यव्यवस्था, जी व्यवस्था तुमच्या सुखदुःखाची आहे, शोकाची आहे, हर्षतेची आहे, ती जी क्रिया त्याच्या मागचा जो उद्देश आहे त्या उद्देशाप्रत जर आपण पोचलो तर त्याचं नाव परख टकसार. पटलं का? जी घडलेल्या घटना आहे त्या डोळ्याने आपण पाहतो, पण आपल्या मनामध्ये ती समज ती राहत नाही, त्याच्या मागचा उद्देश दुसरा राहते. मी टकसार नावाचा ग्रंथ आहे, आता वाचन सुरू आहे माझं. पहिल्या वेळेस मी जंगलू गोंड म्हणून घर होतं पहापडला होतं ना, तिथं मी राहत होतो. तर दुपारी खुर्चीवर मी बसून होतो, असाच टकसार नावाचा ग्रंथ घेतला आणि वाचत होतो. असा नवीन पैजामा घातला होता. तिकडून एका जण दगड मारला, तर दगड इथं लागला तर पैजामाच एवढा फाटला. मारला कोण हेही मी पाहिलं. पैजामा फाटला, तो दगड किती लागला असेल. चूप राहिला थोडा वेळ. तर मला वाटलं तो जो पोरगा आहे तो दगड मला दगड मारू शकत नाही. परख टकसार आयडेंटिटी कार्ड होतं त्याचं. मला हा दगड मारू शकत नाही, पण काहून मारला? मारू शकत नाही, आयडेंटिटी कार्ड आहे, नक्कीच नाही असा बोलू शकत नाही. असा म्हणून मला आयडेंटिटी कार्ड आहे, पण काहून मारला नाही का? मग बाबा दगड का मार? भाऊ म्हणे चुकलं जी मा म्हणे, मी कुत्र्याला दगड मारायला गेलो. उद्देश काय होता? उद्देशाप्रत पोचणं, त्याचं नाव परख टकसार. उद्देशाप्रत पोचलो पार राग तर मिजूनच जाते माणसाचा. आपण काय करतो, अशी समज घेतो, असं काम करतो की त्या कामाच्या मुळाचा कारण कार्यव्यवस्थेचा विचारच करत नाही. जी व्यवस्था माणसाच्या जीवनामध्ये तयार होते, घृणेची, निंदेची, प्रेमाची, सद्भावाची, ती व्यवस्था एखाद्या कर्तृत्वाने तयार होते. परंतु नुसतंच कर्तृत्व तुम्ही पाहत बसाल तर त्याचं नाव विचार नाही. कर्तृत्व करण्याचा उद्देश म्हणजे त्या उद्देशाप्रत माणसाची समज पोचली पाहिजे. उद्देशाप्रत समज पोचली का त्याचं नाव आहे विचार. काहूनच असं तर बोलायला, पण तसं बोललं काहून नाही का? ते उद्देशाप्रत पोचलं का तो झाला विचार. तुम्ही मधातच समजा तुमच्या मनात येईल तसाच विचार कराल तर तो विचार तत्व नाही झालं. लक्षात घ्या. केव्हाय माणसाच्या जीवनात जी व्यवस्था सुखादुःखाची, वैरमित्रत्वाची, प्रेमाची, दुष्टतेची, द्वेषाची जी भावना तयार होते माणसाच्या मनामध्ये, ती भावना ज्या तयार होते ती भावना, त्या भावनेचा उद्देश जो आहे त्या उद्देशाप्रत त्या भावनेला तिथं पोचवलं पाहिजे. का असं झालं? विलासची भावना माझ्याविषयी का तशी तयार झाली? विलासविषयी माझा भाव का तसा तयार झाला? याची काही कारणं राहते का नाही? बिना कारणानं कार्य होत नाही ना. बिना कारण कारणाप्रत पोचवण्याचे जे विचार राहते त्याचं नाव आहे परख टकसार. आपले जे विचारतत्व आहे ते विचारतत्व मधातच नाही सुटून द्यायचे. कसाही विचार नाही करायचा. प्रत्येक घडलेल्या घटनेचा जो प्रसंग आहे तो प्रसंग, त्या प्रसंगाचा विचार कारणापर्यंत पोचवा. जिथपर्यंत कारणापर्यंत विचार पोचत नाही तिथपर्यंत ते विचार नाही, त्याचं नाव अविचार आहे. विचाराचे 4 प्रकार तुम्हाला माहीत आहे. अविचार, विचार, सत्विचार आणि कुविचार, 4 प्रकार आहे विचाराचे. आता समजा तुम्ही कारणाप्रत आपला विचार पोचवला नाही तर तो कुविचार झाला तुमचा, त्याचं नाव विचार नाही आहे. पटलं का? विचार माणसाच्या अंतःकरणात राहिले का तो स्वतःची दुसऱ्याची हानी करतच नाही. विचार नावाचा अंगच असा आहे. विचार हे हानी करण्यासाठी नाही राहत, हानीतून वाचवण्यासाठी विचार राहते. पटलं का? तेव्हा काय करावं काही समजून न राहिलं, विचार सुचून नाही राहिला. विचार काय करावं विचार सुचून नाही राहिला म्हणजे एक समस्या अशी मोठी आहे का विचार सुचून नाही राहिला. विचार सुचला की समस्येचं हल होते. पटलं का? मी का बोलणार समजत आहे का तुम्हाला? म्हणजे विचार नावाचं जे तत्व आहे त्या तत्वांची 4थी प्रकृती आहे. कोणती? परख टकसार. यथार्थ परख टकसार. टकसार म्हणजे सिद्धांत, आयडेंटिटी कार्ड, समज, उच्च समज, वास्तविकता. वास्तविकतेची जो विचार आहे, वास्तविकता जो विचार आहे तो विचार उद्देशाप्रत जोपर्यंत पोचत नाही, जो व्यवहार झाला, जे संबंध जुडले, जे बोलणं झालं, जे पाहणं झालं, जे करणं झालं, त्या करण्याचा बोलण्याचा उद्देशाप्रत जोपर्यंत विचार पोचत नाही तिथपर्यंत त्याचं नाव विचार नाही, सुविचार नाही, तो कुविचार झाला. उद्देशाप्रत आपली समज, आपला विचार नेला, मग उद्देश कळला का मनुष्य थंड होऊन जाते. पटलं का? त्याचं नाव यथार्थ परख टकसार. म्हणजे असा विचार असला पाहिजे की जो प्रसंग तुमच्या पाहण्यात, बोलण्यात, ऐकण्यात आला
त्या प्रसंगांचं जे विचार तुमच्याजवळ जे तयार झाले त्या प्रसंगाविषयी, ते विचार त्या कार्याच्या उद्देशाप्रत पोचवून जे आपण विचार करतो त्याचं नाव विचार. नाही तर मग विचाराचे दोन प्रकार आहे, विचार आहे तुम्हाला माहीत आहे. एक आत्मिक विचार आणि एक माईक विचार. तुकड्या दास म्हणे शुद्ध संग करा, माईक विचार सोडून या. आता माईक विचार तुम्ही विचार म्हणाल तर तो शुद्ध संग नाही होणार ना. शुद्ध संग आत्मिक विचार कराल तेव्हा. तर आत्मिक विचाराचंच नाव आहे यथार्थ परक टकसार. पटलं तुम्हाला? अस्ति नास्ति पदनिर्णय, यथार्थ सत्य, शुद्ध व्यवहार आणि यथार्थ परक टकसार. आणि पाचवं काय आहे? बोध हेतू वेदादी वानिका ग्रहण. मग सांगितलं आपण जे कोणती वाणी ऐकतो, वाचतो, पाठ करतो, तर त्या वाणीतून, ऐकण्यातून, पाठ करण्यातून आपल्या स्थिरतेचा, आपल्या कल्याणाचा, आपल्या हिताचा बोध माणसाला व्हावं, हा उद्देश त्या विचारात असावा. असे विचार माणसाच्या अंतःकरणात असावे का आपलं काही हित झालं पाहिजे, दुसऱ्याचं हिताचं रक्षण केलं पाहिजे आणि आपलं हित सांभाळलं पाहिजे. ज्याला आपलं हित सांभाळता येत नाही तो दुसऱ्याचं रक्षण करू शकत नाही. करते का? नाही. दुसऱ्याचं रक्षण करायसाठी स्वतःचं हित सांभाळावं लागते. दुसऱ्याला नदीतून काढण्यासाठी स्वतःचं पोहण्याची आयडिया कळली पाहिजे. पोहण्यामध्ये जो मनुष्य समजा पटाईत आहे, जो मनुष्य याला पोहण्याची कला साधली आहे, तोच माणूस दुसऱ्याला दुसरा कसा काढणार आहे. अशा प्रकारे जे आपण वाचतो, ऐकतो, पाठ करतो त्याचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये स्थिर शांत जीवन जगता यावं याचा बोध होण्याचा विचार असेल तर त्याचं नाव विचार आहे. अशा प्रकारे विचार नावाचं तत्त्व हंसदेहाचं. याच्या 5 प्रकृती अस्ति नास्ति पदनिर्णय. दुसरं काय? यथार्थ सत्य, शुद्ध व्यवहार, यथार्थ परक टकसार, बोध हेतू वेदादी वानिका ग्रहण. सत्य आणि विचार 2 तत्व झाले. तिसरं काय? शील. शीलम परमभूषणम. शील पालना कठीण आहे, ईश भजना आसान. शील छोड ईश्वर भजे, कैसे मूर्ख नादान. शील महत्त्वाचं आहे. शील म्हणजे कॅरेक्टर, चारित्र्य आहे की नाही. तर शील तत्व कोण्या तत्वाचा शुद्ध गुण आहे? अग्नितत्वाचा आहे की नाही. पृथ्वी तत्वाचा शुद्ध तत्व कोणता आहे? सत्य. जलतत्वाचा विचार. जलतत्वामध्ये वाहत जाते, विचारी मनुष्याला तर कुठेही वाहत जात नाही. पृथ्वी तत्वामध्ये कठोर भूमिका राहते, अंतःकरण कठोर राहते. आणि सत्यतत्व राहतं क्षमा राहते. सत्याचा धर्म क्षमा आहे आणि पृथ्वी तत्वाचा धर्म कठोर आहे. शीलाचा धर्म उष्ण आहे. शीलाचा धर्म स्थिर शांत आहे. अग्नीचा तत्व धर्म उष्ण आहे. तर अग्नीचा शुद्ध तत्व आहे कोणतं? शील. कबीर साहेबाच्या भाषेमध्ये ते कच्चे तत्व, पक्के तत्व. त्यालाही टाकायचं, यालाही टाकायचं. त्याचंही काम नाही, याचंही काम नाही. स्थिती दृढ व्हासाठी याचं काम आहे आणि बंधायमान करण्यासाठी त्याचं काम आहे. तर अग्नितत्वाचा शुद्ध तत्व आहे शील. शील तत्वाच्या 5 प्रकृती आहे. कोणत्याही पहिलं? क्षुधा निवारण. क्षुधा निवारण म्हणजे क्षुधा निवारण, प्रिय वचन. पुढं काय? शांत बुद्धी. पुढं हां सब सुख प्रकार. तर क्षुधा निवारण. क्षुधा निवारण म्हणजे क्षुधेचं निवारण होणे. क्षुधेचं निवारण होणे म्हणजे क्षुधा म्हणजे भूक. भूक म्हणजे गरज, समय, वेळ, प्रसंग, याचं नाव भूक आहे. भूक. तर क्षुधा निवारण त्याचं एक दुसरा अर्थ आहे अक्षुधा. क्षुधा निवारण करणे. अक्षुधा म्हणजे क्षुधेमध्ये आवड नसणे, चाहना नसणे. असंच पाहिजे, तसंच पाहिजे, म्हणजे चवी सवादीच्या आहारी न जाणे. निर्वाहापुरती क्षुधा भागवणे. सात्विक अन्नाचा स्वीकार करणे. तामस राजस आहार न स्वीकारणे. क्षुधा निवारण म्हणजे आपली जी क्षुधा आहे, भूक आहे, त्याचं निवारण करणे. म्हटलं का? या भुकेमध्ये कोणतीही चाहना नसणे, फक्त उदरपोषणासाठी, उदररक्षणासाठी, उदरपालनासाठी यथार्थ म्हणजे जे योग्य आहे तोच आहार घेणे. क्षुधा निवारण करणे. शील. आता आहार 2 प्रकारचा आहे. कोणता? एक उदरनिर्वाहासाठी, शरीर रक्षणासाठी आहार. दुसरा जीवाच्या रक्षणासाठी आहार.
शरीर रक्षणासाठी आहार कोणता आहे? अन्न. जीवाच्या रक्षणासाठी आहार कोणता आहे? ज्ञान. आहे की नाही? सत्संग, भक्ती, ज्ञान आणि अन्न, वस्त्र, निवारा. शरीराच्या निवारासाठी अन्न, वस्त्र, निवाराची सुविधा तयार केली पाहिजे. आता आपलं शरीर आहे आणि जीवही आहे की नाही? शरीर म्हणजे साधन, जीव म्हणजे साधन वापरणारा. आता टू व्हीलर गाडी घेतली विलासनी, आणली काल, आणि तिच्याकडे दुर्लक्षच आहे, पुसपास नाही, 15 दिवस महिनाभर पाहिलीच नाही, आहे की नाही? आणि घेतली गाडी, निघाला घाटंजीकडे, तर होईल का बरोबर प्रवास? घाटंजीकडे जासाठी गाडी घेतली आणि ती वापरासाठी काढली, तर अगोदर त्याला घाटंजीचा रस्ता पकडत सुरू करावा लागेल का गाडी पाहावं लागेल? गाडी नाही पाहता सुरू केला तर घात होईलच का नाही? नाही का? त्या प्रकारे देहरक्षण आणि जीवरक्षण दोघंच करावं लागेल. भूक ही आहे, म्हणजे देहाला भूक, देहाचं रक्षण करण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाराची भूक आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याची सुविधा, ते योग्य सुविधा याला तयार करावं लागेल. आणि जीवाच्या रक्षणासाठी सत्संग, भक्ती, ज्ञानाची गरज आहे, याची सुविधा तयार करावं लागेल. नुसतंच अन्न, वस्त्र, निवाराची सुविधा तुम्ही तयार केले तर देहाचं रक्षण होईल, देहाची भूक मिटवून होईल. जीवाची भूक मिटवून होईल का? नाही, जीवाचं रक्षण नाही होणार. जीवाचं रक्षण पालन करण्यासाठी भूक आहे सत्संग, भक्ती, ज्ञान. जितकी काळजी आपण देहाची घेतो, जितकी सुविधा देहाच्या रक्षणासाठी घेतो, तितकीच सुविधा जीवाच्या रक्षणासाठी घेतली पाहिजे. तुकड्या दासमने जीवाशी रक्षावे, तरीच पुण्य पावे. आता आपलं कसं आहे, देहाच्या रक्षणासाठी लाखो रुपये लावतो, जीवाच्या रक्षणासाठी काही करून नाही राहिलं. किती काम गेला, किती क्रोध गेला, किती द्वेष गेला, किती प्रेमभाव आहे, किती द्वेषभाव. काही पाहतो का? इलाज करून राहिलो का? काय इलाज नाही. राय कसा राहते त्याचा काही करायचं नाही. जीवाचं काय, फक्त देह वाचला पाहिजे, जीव नाही वाचला पाहिजे, नाही का? आणि फक्त मन कसं, जीव वाचला तर लाख कमावलं, बोलासाठी आहे फक्त. जीवला वाचला तर हां, ते चुकीचं आहे. देह वाचला तर लाख कमावलं असं म्हणायचं आहे, नाही का? तर भुकेचा अर्थ असा आहे, शरीराचं रक्षण आणि जीवाचंही रक्षण, या दोनही रक्षणासाठी निवारण करणं याचं नाव क्षुधा निवारण. तर ते अक्षुधा भावनेने केलं पाहिजे. क्षुधेमध्ये चाहना, आवड, इच्छा नसली पाहिजे, कढी असली पाहिजे, याची भाजी असली पाहिजे, त्याची असं नाही. शरीराला काय त्याज्य आणि काय ग्राह्य आहे याचा विचार करून शरीर पोषणासाठी, शरीर रक्षणासाठी काय त्याज्य आहे याचा स्वीकार करून अन्न सेवन करणे हे क्षुधा आहे. जसं समजा शरीरामध्ये म्हातारपणात कॅल्शियम कमी होते, प्रोटीन कमी होते, कॅलरीज कमी होते, आहे की नाही? तर सोडियम जास्त वाढते. तर ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. मग आपल्या शरीराला काय द्यावं, काय घेऊ नये, तरुणपणात काय द्यावं, काय घेऊ नये, वेळ, शरीराच्या अवस्था पाहून आहार असावा आणि जीवाची स्थिती पाहून आहार असावा. सत्संगी भक्ताला सत्संगाचे विचाराचा आहार मिळते, पण हळूच ते तर मीठ पडते, म्हणजे अहंकार येते. हळूच अहंकार आला का रक्षण व्हायचं तर भक्षण होते. पटलं का? अशा प्रकारे क्षुधा निवारण म्हणजे भुकेचं निवारण करण्याचे विचार ज्या जीवाजवळ आहे त्यात तो शील धारण करू शकते. शील म्हणजे कॅरेक्टर, चारित्र्य राखलं पाहिजे. चारित्र्य हनन करू नये. चारित्र्य हनन होणार नाही अशी भुकेचं क्षमन करा. चारित्र्याचं हनन होणार नाही अशा अन्न, वस्त्र, निवाऱ्याचं काम, त्याला सुविधा तयार करा. चरित्र हनन, जसं उदाहरण देऊ, उद्या एक रूम बांधायची आहे, बिमार आहे वडील, टायफॉईडनं, TBनं बिमार पडले, त्यांच्यासाठी एक रूम पाहिजे, तर रूम बांधा, पण चरित्र हनन करू नका. कोणाचा एक गोप हिसकवून घ्यायचा, कोणाच्या घरी जाऊन चोरी करायची, 50 लाखाचा एक मस्त बंगला बांधायचा, ते क्षुधा निवारण झालं का? नाही. क्षुधा निवारण करताना अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सुविधा देव करून देत नाही, मायबाप करून देत नाही, समाज करून देत नाही, आवडता करून देत नाही, नावडता करून देत नाही. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही जर आपल्या अन्न, वस्त्राची अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सुविधा दुसऱ्याच्या माध्यमाने करू पाहत असाल तर त्याचं नाव शील नाही. पटलं का? का दुसरा तुमची कशी व्यवस्था करणार आहे? दुसरा तुमची व्यवस्था करते याचा आला कर्तावाद झाला, मग तो कर्ता भाव झाला, आहे की नाही? आपली व्यवस्था आपल्याला करावं लागेल की नाही, आहे की नाही?
तर आपुलेच काम आपणच जो करी तयाची काय वर्णी थोरावी थोरावी. जो माणूस आपलं काम आपणच करते त्याचं काय वर्णन करावं, थोरवी काय वर्णन करावं म्हणते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं जे कर्म आहे ते आपणच केलं पाहिजे. दुसऱ्यांनी करून द्यावं, दुसऱ्यांनी मदत करावी ही चाहना न ठेवणं याचं नाव क्षुधा निवारण. म्हटलं मी गरीब आहो, मला कोणी मदत केली पाहिजे, मी साधू झालो तर मला कोणी दिलं पाहिजे, माझ्याकडे कोणाचं लक्ष असलं पाहिजे, हे क्षुधा निवारण नव्हे. म्हणजे शीलसंपन्न जीवन नव्हे. शीलसंपन्न जीवनामध्ये क्षुधा निवारण अशी असली पाहिजे की क्षुधा निवारण करत असताना चारित्र्याचं हनन होणार नाही याची काळजी घेणं, याचं नाव क्षुधा निवारण, अक्षुधा. पटलं. दुसरं आहे प्रियवचन. प्रियवचन म्हणजे अतृष्णा. अतृष्णा म्हणजे तृष्णा नसणे. तृष्णा नसणे म्हणजे धाव नसणे, हाव नसणे, नाही का. मोठेपणाची, पदप्रतिष्ठेची, लोक इज्जतीची, काही मानपानाची धाव नसणे, हाव नसणे, असं अतृष्णा. प्रिय वचन. त्यासाठी काय केलं पाहिजे, आपलं वचन हे प्रिय, हित, मित आणि सत्य असलं पाहिजे. वचन बोलतो ते सत्य असलं पाहिजे. सत्य आहे पण मित असलं पाहिजे, थोडक्यात असलं पाहिजे. थोडक्यात आहे हित असलं पाहिजे. जे वचन बोलतो ते दुसऱ्यासाठी हितकारक ठरलं पाहिजे. सत्य, हित, मित आणि प्रिय असलं पाहिजे. कठोर बोलणं नाही. आहे खरं पण बोलणं कठोर नाही. ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का ते? नाही नाही नाही, तुम्ही ते म्हणाले ते बरोबर, थोडंसं समजून सांगा बरं. हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे का ते? असं नाही, म्हणजे ते कठोर झालं आहे की नाही. तर बोलण्यामध्ये प्रिय, माधुर्य असावं. माधुर्यता, गंभीर्यता, प्रासंगिकता, लवचिकता, सहृदयता या भाव बोलण्यामध्ये असला पाहिजे माणसाच्या. या गोष्टी नसेल, सत्य आहे पण काही कामाचं नाही. माणसाची मौलिक वस्तू कोण्या कामी पडली पाहिजे तर मौलिक आहे. मौलिक वस्तू कोण्याच कामाची. 10 लाखाचा गोप घेतला पण 5 वर्षाला पेटीतच आहे, फायदा का? त्या प्रकारे ज्ञान आपल्याला झालं तर ज्ञान कामी आलं पाहिजे. माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, माझ्या उद्धारासाठी, माझ्या कल्याणासाठी मी माझं ज्ञान कामी आणलं. झाड वाढायला लागलं का सावली आपोआपच तयार होते. वाढणं महत्त्वाचं आहे. झाड वाढतच नाही तर सावली कशी मिळणार? जितकं तुमच्याजवळ ज्ञान वाढलं तितका ज्ञानी मनुष्य दुसऱ्यांचा सहारा बनतो, आश्रय बनतो. आश्रय बनलो पाहिजे आपण. दुसऱ्याला आपल्याला सहारा देता येत नाही, दुसऱ्याला शांत ठेवता येत नाही, दुसऱ्याला स्थिर ठेवता येत नाही, दुसऱ्याविषयी प्रेमभाव नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, आत्मीयता नाही, मग त्या ज्ञानाचं समजीचं करायचं काय? कामी कोणी आणायचं? अशा प्रकारे शीलसंपन्न जीवन जगणं याचं नाव क्षुधा निवारण आहे. आणि प्रिय, सत्य, हित, मित बोलण्याचं नाव प्रिय वचन आहे. हा या 2 प्रकृतीचा अंतर्भाव शील तत्वामध्ये असला पाहिजे. 2 तत्व प्रकृती साधली का शील संपन्न जीवन जगता येते. तिसरं काय आहे, शांत बुद्धी. आपली बुद्धी कशी असली पाहिजे? शांत, विक्षिप्त नसावं, चंचल नसावं, बुद्धीमध्ये काही अर्थशून्य भाव नसावं, तथ्यहीन भाव नसावं बुद्धीमध्ये. बुद्धी ही तथ्यपूर्ण असली पाहिजे, आहे की नाही. तर शांत बुद्धी म्हणजे अक्षुधा, अतृष्णा, निर्मैथून. निर्मैथून म्हणजे कोणत्याही प्रकारची आवड, निवड, कामना, इच्छापूर्तीसाठी बुद्धीचा वापर करू नये. कारण प्रत्येकाला आपली आवड निवड पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या रक्ताचं शोषण करावं लागते. आपली आवड निवड पूर्ण करायची असेल कोणाला तर दुसऱ्याचं शोषण करावं लागते, दुसऱ्याला खोटा संदेश द्यावा लागते, दुसऱ्याला खोटं खाटं सांगावं लागते. आपल्या इच्छेची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याचं रक्त प्यावं लागते. दुसऱ्याच्या रक्ताचं शोषण झाल्याशिवाय, दुसऱ्याची बुद्धी भ्रमिष्ट केल्याशिवाय माझ्या इच्छेची आवड निवड पूर्ण होत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून माणसानं आपली बुद्धी शांत ठेवली पाहिजे, स्थिर बुद्धी ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही मैथुनाचा भाग नसला पाहिजे, व्यभिचाराचा भाग नसला पाहिजे, शोषणाचा भाग नसला पाहिजे, अतिक्रमणाचा भाग नसला पाहिजे. याची दक्षता घेणं याचं नाव शांत बुद्धी. नंतर काय? परक. काय? परक प्रत्यक्ष. परक प्रत्यक्ष. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, परोक्ष, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष 3 भाग आहे की नाही. प्रत्यक्ष म्हणजे नजरेसमोर, दृष्टीसमोर, प्रत्येक आलेल्या क्षणासमोर, प्रसंगासमोर परक असली पाहिजे. परक म्हणजे पारक. पारक म्हणजे परीक्षक दृष्टी. परीक्षक म्हणजे सारसारखो ग्रही रे होता दे उडाय, आहे की नाही. कोणती सख्या येते? होतो शब्द विदेह. 35 आहे ना. कोणती सख्या आहे?
कोणते? शब्द शब्द सब कोई कहे वो तो शब्द जिभ्या पर आवे नाही, निरखी परखी करी लेह. पहा कसं आहे, निरखून परखून प्रत्यक्ष, निरखून परखून प्रत्यक्ष आपल्यासमोर असली पाहिजे. प्रत्यक्षास प्रमाण नको. जी गोष्ट प्रत्यक्ष आहे तिला प्रमाणाचं का काम आहे? नाही, आमची कुसुमबाई अशी आहे, आमची कुसुमबाई त्या सुमनबाईसारखी आहे, हे प्रमाण झालं. हे सुमनबाई आहे का नाही, तशी साहेब आमची कुसुमबाई, प्रमाण झालं. प्रत्यक्ष कुसुमबाई हजर असल्यावर प्रमाणाचं कोणतं काम आहे? काहीच काम नाही. प्रमाण त्यासाठी आहे. प्रत्यक्ष तुम्ही पारक रूप जीव असल्यावर शास्त्रपुराणाचं प्रमाणाचं कोणतं काम आहे? वेदांताच्या प्रमाणाचं काम आहे. हाऊ हजूर ठाड कळत आहे अपते समरसमार. प्रत्यक्ष मी असल्या, तू कोटा आहे का? अरे प्रत्यक्ष आहो ना, पण कोटा आहे हे का इथंच आहो, पुन्हा कुठंच आहे म्हणते, नाही का? तर अशा प्रकारे पारक प्रत्यक्ष, प्रत्यक्ष दृष्टीसमोर, प्रत्येक क्षणासमोर, प्रत्येक घटनेसमोर, प्रत्येक दिवसासमोर, प्रत्येक क्षणाला होणाऱ्या दैनंदिन व्यवहारासमोर आपली पारक दृष्टी असली पाहिजे. आणि ते शेवटी काय, सबसुख प्रकट आहे की नाही? तर प्रत्यक्ष पारक दृष्टी असण्याजवळ त्याचं नाव आहे निरालस्य. काय म्हणते? निरालस्य म्हणजे आळस नसणे. ज्याच्या माणसाच्या जवळ आळस नाही तिथं प्रत्यक्ष पारक राहील. बोलता बोलता डुलकी आली, काचं प्रत्यक्ष पालक राहील? आळस आला आणि डुलकी आली, राहील का प्रत्यक्ष पारक? नाही का? विषयाची डुलकी, धनाची डुलकी, मस्तीची डुलकी, अहंकाराची डुलकी, विद्येची डुलकी, कलाची डुलकी, समजेची डुलकी, व्यवहाराची डुलकी, कमाईची डुलकी, गमाईची डुलकी, डुलक्या येत आहे आपल्याला. काचा पारक प्रत्यक्ष राहते आहे ना बाई? लग्नाचा कार्यक्रम 4 दिवस डुलकी लग्नाचीच राहते, बीजेक बंद राहते, नाही का? मरण एक जण आपल्या घरातला मरण पावलं तर 8 दिवस 13 दिवस, आता 13 दिवस नाही बाबाजी म्हणते बैठकीला येणं, डुलकी होय. असं पारक प्रत्यक्ष कायचे राहील, आहे की नाही? प्रत्यक्ष पारक राहिली पाहिजे. ठीक आहे. त्यातं निरालस्य अवस्था म्हणजे आळस नसणे. आणि नंतर आहे सबसुख प्रगट, सगळं सुख प्रगट. प्रगट म्हणजे झाकझूक नाही, पडदा नाही, पडद्यारहित आहे. तो प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष सुख प्रगट, प्रगट आहे प्रत्यक्ष सुख. ज्ञान प्रगट आहे. ज्ञानाचं प्रगटीकरण असलं का चेहरा दुःखात दिसत नाही, चेहरा नाराजीत दिसत नाही, चेहऱ्यामध्ये द्वेष दिसत नाही, चेहऱ्यामध्ये कोणी आहारी जात नाही, शांत गंभीर मधुर चेहरा, छान प्रत्यक्ष प्रगट, नाही का? त्याचं नाव अनिद्रा. एका क्षणालाही निद्रा नाही आली पाहिजे, जागा राहिलं पाहिजे आपल्या स्वरूपावर. प्रत्यक्ष प्रगट. आपलं ज्ञान, आपली समज प्रगट झाली पाहिजे. बोलताना, चालताना, खाताना, घेताना, बसताना, उठताना, वैराशी, मित्राशी, दुष्टाशी, सद्गुणाशी आपली जी भावना आहे ती कशी प्रगट असली पाहिजे. कशी? समजेची भावना, ज्ञानाची भावना, विचाराची भावना, नाही का नाही? आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीची भावना. झाकझूक करायचं काही काम नाही. काया माया 2 दिवसाची, आधी अंती अवघीची, झाकातोपा करून काहीशी काय उगीच थोडी जाणवतो, थोडी दाखवायचं काही काम नाही. प्रत्यक्ष भाव तुमच्या नजरेसमोर असला पाहिजे. याचं नाव आहे सबसुख प्रगट. म्हणजे अनिद्रा. निद्रेत राहू नका, गाफिलीत राहू नका. निद्रा 2 प्रकारची माहीत आहे. एक अज्ञान निद्रा. अज्ञान निद्रा कायला म्हणते? समजत नाही म्हणून चुकीचा व्यवहार होणं. ज्ञाननिद्रा खायला म्हणते समजतं तरी चुकीचा व्यवहार होणं. समजून आपण काहीही खातो, समजून आपण काहीही बोलतो, समजून आपण काहीही करतो, हे ज्ञाननिद्रा. समजत नाही म्हणून काही खातो, समजत नाही म्हणून काही बोलतो, हे अज्ञान निद्रा. ह्या दोन्ही निद्रेचा अंतर्भाव असला तर त्या माणसाला काय सबसुख प्रगट होत नाही. तर शील तत्वाचे 5 प्रकृती आहे. क्षुधा निवारण म्हणजे अक्षुधा, प्रियवचन म्हणजे अतृष्णा, शांतबुद्धी म्हणजे काय? क्षुधा तृष्णा, निर्मैथून. शांतबुद्धी ज्याची राहते त्याचं शोषण करण्याची बुद्धी राहत नाही, निर्मैथून. आणि पारक प्रत्यक्ष म्हणजे निरालस्य. जो आळशी मनुष्य आहे, एकही क्षण ज्याच्या जीवनामध्ये आळस नाही, तो पारक प्रत्यक्ष पारक भूमिकेत राहत येतो. आणि सबसुख प्रगट प्रत्येक क्षणाला सुखाचं प्रगटीकरण म्हणजे ज्ञानाचं प्रगटीकरण, समजीचं प्रगटीकरण, विचाराचं प्रगटीकरण, जीवन जगण्याच्या उत्तम भूमिकेचं प्रगटीकरण प्रत्येक क्षणाला दिसणं, असणं, याचं नाव आहे
प्रत्यक्ष सुख सपसुख प्रगट म्हणजे अनिद्रा, म्हणजे कोणत्याही प्रकारची निद्रा नाही, गाफील